प्रदेशाध्यक्षांनी दिलेल्या नावाच्याच गटनेत्यासह गटनोंदणी केली। चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांची नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या गदारोळावर प्रतिक्रिया। नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयात चंद्रपूर काँग्रेसमधील नगरसेवकांच्या गटनोंदणी प्रकरणी वडेट्टीवार धानोरकर यांच्या वेगवेगळ्या दाव्यासंदर्भात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज या भूमिका स्पष्ट केल्या। वडेट्टीवार आणि धानोरकर या दोन्ही गटांना चालणारे नावच प्रदेशाध्यक्षांनी सुचविले होते। त्या संदर्भात शिक्षक आमदार सुधाकर अडबाले आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यात 2 तास चर्चा झाली। त्यानंतरच हा गट नोंदणीसाठी नगरसेवकांचा गट आयुक्त कार्यालयात पोहोचला। सुरेंद्र अडबाले यांचे नाव मीच पुढे केले। हा मुद्दा खोडून काढताना त्यांनी हे नाव प्रदेशाध्यक्षांनी सर्व गटाला चालेल अशा पद्धतीने निश्चित केले होते। काल पक्षाचा अधिकृत गट आम्ही स्थापन केला नागपूरला आयुक्त कार्यालयात। त्यात शहर अध्यक्ष असतील, आमचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष, आम्ही सगळे आणि अडबाले सर, आणि यात जे नाव प्रांताध्यक्षानं फायनल केलं होतं, म्हणजे ना विजूभाऊचं किंवा ना माझं, पण प्रांताध्यक्षानं जे नाव गटनेत्याचं फायनल केलं असं सुरेंद्र अडबाले हे आमचे गटनेते, आणि आम्ही काल त्या ठिकाणी गट फॉर्म केला। पण सांगण्यात येतं की सुरेंद्र अडबाले यांचं नाव फायनल झालं नव्हतं, तुम्ही तुमच्याकडूनच ते नाव समोर केलं? नाही, याची विचारणा आपण प्रांताध्यक्षाला केली पाहिजे। प्रांताध्यक्षाने जे नाव दिलं होतं, आमचं नाव गटनेत्याचं दुसरंच नाव होतं, त्यांचं देखील नाव दुसरं होतं, पण प्रांताध्यक्ष स्वतः अडबाले सरांशी बोलले। अडबाले सरांना विजूभाऊच्या घरी त्यांनी पाठवलं। 2 तास त्याच्यावरती चर्चा देखील झाली। परवाच्या दिवशी आम्हाला आयुक्त मॅडमने वेळ दिला होता, आम्ही दिवसभर वाट पाहिली, काल देखील दुपारपर्यंत वाट पाहिली, पण त्यांच्याकडून कुठलाही निरोप आला नाही। मग शेवटी जे प्रांताध्यक्षानं नाव दिलं त्या नावाचाच आम्ही ठराव लिहिला आणि गट फॉर्म केला। आता जवळपास 31 लोक आमच्या सोबत आहे, म्हणजे जनविकास सेना आणि MIM मिळून त्यांचा 4 लोकांचा एक गट आणि 27 आम्ही, 31 आमच्याकडे आहे। 4 लोक, परत 4ची संख्या आम्हाला या ठिकाणी जुळवायची आहे। पण नैसर्गिक युती जे आहे, शिवसेना असतील किंवा वंचित असतील, या लोकांवरती माझा विश्वास आहे आणि त्यांनी माझ्यासोबत यावं याच्या संदर्भात प्राथमिक चर्चा देखील झाली। काल संदीप गिरे यांच्याशी चर्चा केली आणि मला विश्वास आहे की ते नक्की या ठिकाणी आमच्यासोबत सत्ता स्थापनेसाठी येईल।